आहे आम्ही राज ठाकरेंना एक छोटी रसमलाईचा एक बॉक्स पाठवणार आहे। हे रसमलाई आहे ज्यांनी तामिळनाडूवरून जी रसमलाई आली होती त्या रसमलाईचा स्वाद मुंबईकरांनी त्यांना दिलाय। ठाकरे हे नावाला ठाकरे आहेत, बाकी सगळे बेकरे आहेत। ऐकलं का? सांगते मी मराठी आहे। आतापर्यंत मराठी लोकांसाठी काय केलंय ओ ठाकरेंनी? नमस्कार, मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण आहोत मुंबई भाजप प्रदेश कार्यालय बाहेर। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अजूनही निकाल जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला नाहीये, म्हणजे अजूनही निकाल चालू आहे। आणि त्याचमध्ये आपण जर पाहिलं तर भाजपच्या माध्यमातून मोठा असा जल्लोष जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम देखील या ठिकाणी येऊन गेले। कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, एकंदरीत जे काही मॅन्डेट मिळालंय मुंबईत आणि मुंबई महापालिकेवरती गेल्या 25 वर्षांपासून ठाकरेंची सत्ता जी होती ती मोडीच काढाल असं वाटतंय? आत्ताच जे कल आपल्या हाती येत आहेत त्यानुसार महायुतीचाच महापौर बृहन्मुंबई महानगरपालिकेवर बसणार आहे। आणि जी 25 वर्ष शिवसेनेने भ्रष्टाचार युक्त जी सत्ता उपभोगली तीच आता भ्रष्टाचार मुक्त आणि विकासाच्या दिशेने जो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीलावर जो विश्वास दाखवलाय तो कुठे ना कुठे पूर्ण होताना थोड्याच वेळात आपल्याला दिसणार। 25 वर्ष तुम्ही म्हणताय भ्रष्टाचार चालला, 25 वर्षामध्ये तुम्हीही त्यांच्या सोबत होतात। 25 वर्षामध्ये अगदी त्याच्यामध्ये नगण्य भूमिका असताना आम्हाला कुठलेही निर्णय घेण्याचा अधिकार तिथे नव्हता। जवळजवळ 2017 मध्ये सुद्धा तेवढ्याच ह्यांनी आलो होतो, मतांनी आलो होतो, तरी पण आम्ही एक रखवालदाराच्या भूमिकेत केली, कारण की शिवसेनेचा जो जुना स्वभाव आहे भ्रष्टाचार युक्त तो कधी जाणार नाही म्हणून। पण आज मुंबईच्या जनतेने जो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर जो विश्वास दाखवलाय त्या तो पूर्णपणे आम्ही सार्थ करणार आहोत, याबद्दल तीळ मात्रही आमच्या मनात शंका नाही। एकंदरीत मी सगळ्यांकडे येतोय, तुम्हाला मी विचारतोय, एकंदरीत ठाकरेंच्या माध्यमातून जो पॅटर्न चालवण्यात आला, म्हणजे मराठी पॅटर्न किंवा मराठी भाषिक, मराठीचा मुद्दा चालला नाही। हा, ठाकरे ब्रँड ही होता, त्यामध्ये मराठीच्या मुद्द्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र आले होते, तो मुद्दा चालला नाही असं वाटतंय? तो मुद्दा 100% फेल झालेला आहे, कारण इथं ठाकरे ब्रँड चालला नाही, इथं फक्त देवेंद्र फडणवीसचा ब्रँड चाललेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम चाललेलं आहे, विकासाचा मुद्दा चाललेला आहे। विकास करायला असं थेट म्हणत आहात आता, म्हणजे अजूनही मतदान म्हणजे मतपेट्या आहेत त्या मोजल्या जात आहेत, अजून मतदान मोजणी सुरू आहे। काय गॅरंटी आहे की महापौर तुमचाच बसेल? 100% गॅरंटी आहे, महापौर हा भाजपचाच बसेल, कारण भाजपने जे विकास दाखवलेला आहे, पोस्टर रोड बनवला आहे, बरेचसे विकासाचे कामं केले, त्या मुद्द्यावरती भाजपचंच सरकार बसेल महापालिकेमध्ये। ठाकरेंनी जो मुद्दा काढला आहे, ठाकरेंचा मुद्दा व्हॅलिड ठरला नाही असं वाटतंय निवडणुकीला? नक्कीच निवडणुका आल्या की प्रांतीयवाद, भाषावाद, मला आठवतं जवळजवळ मराठी माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी हा 50-55 वर्ष जुना असलेला मुद्दा हा सोडवण्यासाठी शिवसेना पूर्णपणे लायक ठरलेली नाही। आणि जे भारतीय जनता पार्टी आश्वासनं देते, वचन देते, ते पूर्ण करण्याच्या मागे जाते। मराठी मुद्दा फक्त निवडणुकीपुरता त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना निवडून यायचं असं म्हणून मराठी मुद्दा, बाकी मराठीवर अजिबात काही प्रेम नाही। स्वतःचे इमले बिंगले बंगले वाढवले, हेच त्यांचं मराठी प्रेम आहे। 90 जागांवरती कल दिसून येतात, किती जागा निवडून आणाल काय वाटतंय? 90 पेक्षा आकडा 100 पर्यंत नक्कीच जाणार। आमचे मित्रपक्ष शिवसेना, एकनाथ शिंदे गट हा सुद्धा 30 ते 35च्या वरतीच जाणार आहे, यामध्ये शंका नाही। 30 ते 35च्या वर शिंदेचं म्हणजे एवढं मॅन्डेट भेटेल शिंदेना? होय होय। आणि ठाकरेंचं काय वाटतंय? ठाकरेंचा दोन्ही बंधू मिळून त्यांना जी भाऊबीज मिळणार आहे ती मला वाटतं 60-70च्या आसपास असणार। नक्कीच, धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल। आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। काय वाटतंय, मुंबईमध्ये जो काही आतापर्यंत आता विजयाचा आकडा तुम्ही पार केलेला आहे, काय वाटतंय येणाऱ्या काळामध्ये मुंबई महापालिकेवरती महापौर बसेल? निश्चितच ज्या पद्धतीने आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस की महायुतीचा आमचा महापौर बनेल, काही दिवसात आमचा मोठा जल्लोष, यापेक्षा मोठा जल्लोष मुंबई शहरातला आम्ही करू। दुसरं महत्वाचं आहे, आम्ही राज ठाकरेंना एक छोटी रसमलाईचा एक बॉक्स पाठवणार आहे। हे रसमलाई आहे ज्यांनी तामिळनाडूवरून जी रसमलाई आली होती त्या रसमलाईचा स्वाद
मुंबईकरांनी त्यांना दिलाय. पण आणि त्यांचं त्यांनी- वक्तव्य ते बरोबर होतं असं वाटतंय तुम्हाला? नाही, आता ते रसमलाईचा स्वाद घेतीलच ना. मुंबई शहरातल्या लोकांनी रसमलाईचं उत्तर दिलेलं आहे. त्यांना आज आम्ही रसमलाई पाठवू आणि यापुढे त्यांनी अशा प्रकारचे रसमलाई खाऊनच वक्तव्य करावे, जेणेकरून जनतेला अशा प्रकारच्या गोड, जनतेला, मुंबई शहराच्या जनतेला गोड आवडतं, तिखट आवडत नाही. याचं उत्तर या मुंबई शहराच्या जनतेने त्यांना दिलेलं आहे. पण त्यामधून कारण मुंबईला सर्वांनी गोड गोड बनवलेलं आहे, तर गोड गोड बोलायचं, कडू बोलणं मुंबईकरांना जमणार नाही. कारण मुंबई फायनान्शियल कॅपिटल आहे आणि अख्ख्या भारताला सांभाळणारी आहे मुंबई. इथे प्रत्येक राज्यामधून व्यक्ती आपलं नशीब बनवण्यासाठी इथे येतो आणि बिलकुल दादागिरी चालणार नाही. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि त्यांचे कोण कोण पिंगपॅंग. नाही, पण एकंदरीत जे म्हणजे अण्णामलाई यांनी वक्तव्य केलं होतं मुंबईला धरून, त्या संदर्भात आपली भूमिका काय? भाजपच्या आपण म्हणजे मोठ्या पदावरती आपण काम करत आहात, त्यामधून त्यांनी जे वक्तव्य केलं, मुंबई इज नॉट महाराष्ट्र सिटी, इट इज अन इंटरनॅशनल सिटी. मुंबई हे म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आणि त्यामधून ती महाराष्ट्रात आहे, हे फार महत्वाचं आहे. मुंबईसाठी अनेक हुतात्म्यांनी रक्त देखील सांडलेलं आहे. त्याच्यामुळे असं वक्तव्य करणं फारसं बरोबर योग्य होतं असं वाटतंय. बोलते मुंबई जे मलाई ना, अण्णामलाई, त्यांना भाषाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मिसकम्युनिकेशन गॅप झाला असेल. दुसरं काय होता प्रश्न तुमचा? म्हणजे त्यांनी जे केलेलं वक्तव्य ते योग्य वाटलंय का तुम्हाला? बघा कसं असतं, तो भाषाचे प्रॉब्लेम असल्यामुळे कम्युनिकेशन गॅप झालेला असेल, पण मी ऍज अ मराठी राईट ते वक्तव्य नाही आवडणारे. पण बाहेरचा व्यक्ती येतो, इथल्या लोकल व्यक्तींनी कोण बोललं असतं तर आम्हाला इफेक्ट पडला असता. पण तो एक प्रचारासाठी आलेला व्यक्ती, मिसकम्युनिकेशन गॅप झाला असेल, सोडून देऊ. फारसं तेवढं महत्व नाहीये त्या व्यक्तींना असं म्हणायचं तुम्हाला? हो हो, इंटरनॅशनल स्तरावर आमची मुंबई आम्ही मराठी माणसांनी ठेवलेली आहे आणि अण्णामलाई जर त्याला इंटरनॅशनल सिटी म्हणत असतील तर तो आमचा गौरव आहे की आम्ही त्याला इंटरनॅशनल स्तरावरती आमची मुंबई, आमची मराठी मुंबई आम्ही पोहोचवलेली आहे, असा आम्ही त्याचा अर्थ घेऊ. मुंबई महापालिकेवरती महापौर एकंदरीत कोणाचा बसणार आणि अजूनही मतदान सुरू आहे. त्याचमुळे माफ करा, मतदान नाही, अजून मतमोजणी सुरू आहे. त्याचमुळे काही फेरबदल होऊ शकेल, शेवटच्या वेळीस पत्ते पलटतील असं वाटतंय. 80% मतमोजणी झालेली आहे, 20% फेरबदल होऊ शकत नाही. मुंबईच्या जनतेने, लाडक्या बहिणींनी भरभरून देवाभाऊंना पाठिंबा दिलेला आहे, मतदान केलेलं आहे. महापौर महायुतीचाच बसेल, मराठी असेल, हिंदू असेल, एवढं आम्ही सांगतो. आणि कार्यकर्त्यांचा हा सन्मान देवाभाऊ नक्कीच ठेवतील. मुंबईच्या लाडक्या बहिणी, महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आता लखपती दीदीकडे वाटचाल करतील देवाभाऊंच्या या प्रगतिशील, गतिशील सरकारमध्ये. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, पत्ते पलटू शकतात शेवटच्या वेळेस? पत्ते पलटू शकत नाहीत, कारण जे काही जिंकण्यासाठी रिझल्ट लागणारे ते रिझल्ट ऑलरेडी आलेले आहेत. बाकी आम्ही मित्र पक्ष आहे, ते आम्ही बघून घेऊ आमच्या स्तरावर. बाकी काही अजून पत्ते पलटणार नाहीये. अजून पत्ते पलटणार नाहीयेत. आपल्याला म्हणजे एकंदरीत असं म्हणायचं, जे यश आता प्राप्त झालेलं आहे मुंबई महापालिका करिता, म्हणजे भाजपच्या इतक्या जागा किंवा इतकं मोठं मॅन्डेट हे कधी म्हणजे मिळालं नव्हतं. 25 वर्षांची सत्ता म्हणजे इतिहास झाला हा. 25 वर्ष ठाकरेंनी ही सत्ता मुंबई महापालिकेवरती कमावली आणि त्याच नंतर तीच सत्ता कुठेतरी आता मोडून काढण्याच्या तयारीत तुम्ही आहात. म्हणजे अजूनही आपण त्या विषयाकडे म्हणजे फारसं कशा पद्धतीने लक्ष देता? डेव्हलपमेंट, आम्ही जे निवडून आलेलो आहोत ते डेव्हलपमेंटवरती निवडून आलेलो आहोत. ठाकरे हे नावाला ठाकरे आहेत, बाकी सगळे बेकरे आहेत. ऐकलं का? सांगते मी मराठी आहे. आतापर्यंत मराठी लोकांसाठी काय केलंय हो ठाकरेंनी? मराठी कामगार जे आहेत आमचे, जेवढे काही घरकाम करतील, झाडू मारतील, नाही तर ड्रायव्हिंग करतील. बाकी काय दिलंय ह्या ठाकरेंनी मराठी लोकांना? सांगा बरं तुम्ही. जो एवढा वर्षांचा इतिहास आहे, 25 वर्षांचा महापालिकेवरती ठाकरेंची सत्ता येते, तो इतिहास भाजप आणि महायुती हे मोडून काढणार का? एकंदरीत काय होईल काय नाही हे पाहणं आता संपूर्णतः निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्याला फार गरजेचं असणार आहे. अद्याप जरी आपण पाहिलं तर अजून निकाल स्पष्ट नाहीये. अंतिम निकाल नेमका काय लागतोय हे पाहणं फार महत्वाचं असेल. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहत आहात लोकमत. कॅमेरामॅन आदित्य कासारेसह.